बीड जिल्ह्यातल्या मसाजोग प्रकरणापासून मराठवाड्यातल्या सर्वच आमदारांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे। कारण राजकारणामध्ये नव्याने आलेली काही आमदार मंडळी त्यांच्या भोवती जर कार्यकर्त्यांचं गराड जमू लागलं, गर्दी होऊ लागली, तर त्यांचा असा समज होतो की आपल्या नेतृत्वाचा हा परिणाम आहे किंवा आपल्या कर्तृत्वामुळे एवढी मोठी कार्यकर्त्यांची गर्दी आपल्या भोवती जमा होते। परंतु वास्तव तसं नसतं, वास्तव काही वेगळं असतं किंवा अशा गर्दीमध्ये काही वेगळे लोक दडलेले असतात किंवा अशा गर्दीचा काही वेगळा अर्थ असतो। ही गोष्ट त्या तालुक्यातल्या आमदारांनी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की त्या तालुक्यातल्या जबाबदार पत्रकारांनी त्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात ही बाब आणून देण्याची आवश्यकता आहे की बाबा रे, तुझ्या भोवती जमलेल्या या गर्दीमध्ये सामान्य सज्जन नागरिक नाहीत, गुन्हेगार सुद्धा आहेत। औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार हे सध्या मराठवाड्यातले सर्वात लोकप्रिय आमदार आहेत आणि त्यांच्या भोवतीची जी गर्दी आहे, ही गर्दी अभिमन्यू पवारांसाठी आणि ते ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मतदारसंघासाठी एक अत्यंत धोक्याची घंटा आहे। त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह। मित्रांनो, मराठवाडा ही संतांची भूमी आहे, विद्वानांची भूमी आहे, शेतकऱ्यांची, कष्टाळू लोकांची भूमी आहे, कामगारांची भूमी आहे आणि या मराठवाड्याचं वैभव कायम टिकावं, हा मराठवाडा सातत्याने पुढे जावा, विकासाच्या बाबतीमध्ये मागे पडलेला हा प्रदेश पुन्हा विकासाच्या वाटेवर नव्या जोमाने उभा राहावा, अशी भावना या मातीवर प्रेम करणाऱ्या इथल्या प्रत्येक नागरिकाची असते। त्यात आम्ही लोक सुद्धा आलोच। मी बीड प्रकरणाचा उल्लेख केला की बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची गुंडगिरी, दादागिरी आता समोर आलेली आहे किंवा राजकीय नेतृत्वाच्या आश्रयाला असलेल्या लोकांनी कशा प्रकारचं थैमान मानलेलं आहे, कशा प्रकारचं एक गुन्हेगारी विश्व निर्माण केलेलं आहे, कशा प्रकारे असंख्य लोकांना आयुष्यातून उठवलेलं आहे, कशा प्रकारे शासनाची किंवा समाजाची मालमत्ता हडप केली, हे सगळं प्रकरण आपण जेव्हा पाहतो, अभ्यासतो, तेव्हा त्या विभागातले जाणकार, त्या विभागातले पत्रकार, त्या विभागातली डोळस माणसं हे सगळं एवढं घडेपर्यंत काय करत होती, असा एक प्रश्न निर्माण होतोय मित्रांनो। आणि म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये आता अभिमन्यू पवार जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय लाडके आमदार आहेत, ते दुसऱ्यांदा निवडून आले आणि त्यांच्याकडची गर्दी प्रचंड वाढते आहे। मी यापूर्वी एक भाग केला होता आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात असंही म्हटलं होतं। परंतु याच औषधाच्या आमदारांना सावध करण्याची आता वेळ आलेली आहे, सावध करण्याची गरज सुद्धा आलेली आहे। अत्यंत जबाबदारीनं हा व्हिडिओ त्यांनी स्वतः ऐकावा, त्यांच्या जबाबदार कार्यकर्त्यांनी सुद्धा ऐकावा आणि आपल्या पंखाखाली असे काही साप सध्या पोसले जात आहेत काय की जे समाजाचा चवा घेऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत, याचा शोध घेण्याची सुद्धा नितांत आवश्यकता आहे। मित्रांनो, अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत। हजारो कोटीचा निधी आणतात आणि हा निधी आता खर्च करण्यासाठी कार्यकर्ता नावाचा प्राणी त्यांना लागतोच आणि मग कार्यकर्ते या आर्थिक आमिषापोटी त्यांच्याकडे सतत गर्दी करत असतात। अगदी सकाळी 6 वाजल्यापासून कार्यकर्त्यांच्या स्कॉर्पिओ मोठमोठ्या गाड्या त्यांच्या दारामध्ये उभे राहतात आणि कार्यकर्त्यांचं एक प्रचंड मोठं मोहळ अभिमन्यू पवार यांना लाभले। ते जिथे जातील तिथे, लातूरात गेले तर त्यांचे प्रचंड कार्यकर्ते आहेत, निलंगा मतदारसंघात गेले तर त्यांचे तिकडे कार्यकर्ते आहेत, औशामध्ये त्यांचे प्रचंड मोठे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यामध्ये सगळेच कार्यकर्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे आहेत, असा गैरसमज अभिमन्यू पवारांनी कधी करून घ्यावं।
घेऊ नये. भारतीय जनता पार्टीचे विचाराचे आहेत असाही गैरसमज त्याने कधी करून घेऊ नये. कारण त्यांच्या भोवती जमलेल्या कार्यकर्त्यांच्या एकूण 75% कार्यकर्त्यांना कुठलाही पक्ष नाही, कुठलीही जात नाही, कुठलाही विचार नाही, ते कुठल्याच पक्षाचे नाहीत. त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ साधून घ्यायचा आहे. आणि अशी स्वार्थाने झपाटलेली कार्यकर्त्यांची एक मोठी फौज अभिमन्यू पवार साहेबांच्या सध्या शेवेमध्ये आहे, दिमतीमध्ये आहे किंवा त्यांच्या या सगळ्या पसाऱ्यामध्ये आता असलेली आपल्याला बघायला मिळते. परंतु या त्यांच्या गर्दीमध्ये अभिमन्यू पवारांच्या भोवती जी कार्यकर्त्यांची सध्या गर्दी आहे, या कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये पांढरपेशा गुन्हेगारांची संख्या अत्यंत जास्त आहे. ही गोष्ट जबाबदारीने अभिमन्यू पवारांनी पाहिली पाहिजे. कारण अभिमन्यू पवारांना राजकारणामध्ये भविष्यात खूप मोठ्या संधी आहेत, त्यांना भविष्य आहे. आणि कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे त्यांना त्यांच्या राजकीय आयुष्यावर पाणी सोडण्याची वेळ येऊ नये याची काळजी अभिमन्यू पवारांनी घ्यायला हवी आहे. आज अभिमन्यू पवारांच्या कळपामध्ये अवैध दारू विकणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. हातभट्टी चालवणारेही अनेक शुभ्र पांढरे कपडे घालून मोठ्या 2 लाखाच्या बुलेट गाड्या उडवीत अभिमन्यू साहेबांच्या दारात येऊन उभा राहणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. मटका चालवणारी मंडळी तर सतत अभिमन्यू पवारांच्या डोळ्यासमोर असतात. त्यांना सतत त्यांच्यासोबत का राहावं वाटतं माहीत नाही, परंतु त्यांचा मटक्याचा 20 लाखाचा उलाढाल किंवा 20 लाखाची दररोजची त्यांची उलाढाल होते. अशी मंडळी अभिमन्यूचे कार्यकर्ते आहेत. जुगार खेळणारी, ठिकठिकाणी जुगाराचे अड्डे आता निर्माण झाले त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्या जुगाराचे अड्डे चालवणारे, जुगार खेळणारे सगळे लोक अभिमन्यू पवार यांचे कार्यकर्ते आहेत. इतकंच नाही तर मोठमोठे इमारती उभ्या करून, हॉटेल उभे करून किंवा लॉज उभा करून या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवणारे व्हाईट कॉलर गुन्हेगार किंवा हे पांढरपेशा गुन्हेगार अभिमन्यू पवारांचे कार्यकर्ते आहेत. याची नोंद त्यांनी घ्यायला हवी आहे. सरकारी मालमत्तेचे चोरी करणारी मंडळी, मग ते सरकारचं तहसील मार्फत सुरू असलेलं पुरवठा खातं असेल, या पुरवठा खात्याच्या माध्यमातून गरिबांच्यासाठी जे काही धान्य येतं, ज्या काही सुविधा येतात, सोयी येतात, त्या परस्पर पळवणारी एक मोठी टोळी त्यांच्याजवळ त्यांचे कार्यकर्ता म्हणून फिरताना सध्या आपण पाहतो आहोत. राशन दुकानदार जे की राशनींचा व्यवसाय करतात, पुरवठा विभागाकडून धान्य आणून ग्रामीण जनतेला वाटप करण्याचं, काही कमिशन वाटप करण्याचं त्यांचं काम आहे. हे मंडळी अख्खच्या वक्कलच्या वक्कल गायब करून ते खाजगी व्यापाऱ्याला विकणाऱ्या मंडळी सुद्धा अभिमन्यू पवारांचे कार्यकर्ते असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अवैध मार्गाने सावकारी करणारे आणि लोकांची मालमत्ता लुबाडणारे लोक सुद्धा अभिमन्यू पवारांचे कार्यकर्ते आहेत. प्लॉट किंवा जमीन खरेदी करून किंवा लोकांच्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण करून लोकांना त्रास देणारे, त्यांचे प्लॉट बळकावणारे, त्यांची जमीन बळकावणारे कार्यकर्ते सुद्धा किंवा गुन्हेगार अभिमन्यू पवारांचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या जवळ असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. असे असंख्य क्षेत्रामध्ये ज्यांची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी आहे किंवा ज्यांचा व्यवसाय हा शुभ्र पांढऱ्या कपड्याच्या आड काळा धंदा करणे हा आहे, अशी मंडळी अभिमन्यू पवारांच्या बाजूला अलीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ही मंडळी सध्या सत्तेचा आधार घेऊन, अभिमन्यू पवारांचा आधार घेऊन, अभिमन्यू पवार म्हणजे मुख्यमंत्री, शाडो मुख्यमंत्री अशा पद्धतीचा त्यांचा आधार घेऊन आणि त्यांच्याकडे असलेलं जे गृह खातं आहे ना देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं, मग लातूर जिल्ह्यामध्येचं जे गृह खातं आहे हे सगळं अभिमन्यू पवार जे सांगतील तेच ऐकणारं, तेच करणारं किंवा त्यांच्या छायेखाली त्याची वाटचाल ज्या गृह खात्याची सुरू आहे असं ते गृह खातं आहे. आणि म्हणून हे असले सगळे गुन्हेगार लोक आता पोलिसांना सुद्धा अनेक ठिकाणी गुंगारा देत आहेत, किंबहुना पोलिसांबरोबर हातमिळवणी करतायत. अनेक ठिकाणी तर अशी गोष्टी आता उघडकीस येत चाललेल्या आहेत किंवा आम्ही पाहतो आहोत की पोलीस आणि अभिमन्यू पवारांचे हे व्हाईट कॉलर गुन्हेगार एकत्र येऊन जनतेची लूट करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि यातून भविष्यामध्ये
मोठी गुन्हेगारी जगताची निर्मिती होण्याची शक्यता आता बळावलेली आहे। आणि मग हेच पुन्हा गुंडपुंड लोक जर अभिमन्यू पवाराने पोचले, हे गुन्हेगार लोक जर अभिमन्यू पवाराने अशा पद्धतीने त्यांना आर्थिक ताकद देऊन, त्यांना सामाजिक ताकद देऊन, त्यांना राजकीय आश्रय देऊन जर पोचले, तर भविष्यामध्ये जे मस्साजोगमध्ये घडलं, जे परळीमध्ये घडलं, जे बीड जिल्ह्यामध्ये घडतंय, ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये टोळीच्या टोळी निर्माण झाली आहे गुन्हा करणाऱ्या लोकांची, अशी टोळी औसा तालुक्यामध्ये सुद्धा निर्माण होण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे। म्हणून अभिमन्यू पवारांनी गर्दी कमी असली तरी चालेल, कारण लोकांची सेवा करण्यासाठी कार्यकर्त्यांची सतत गर्दीच असली पाहिजे असं नाही। तुम्ही तुमचा स्वतःचा लोकसेवेवर जर प्रामाणिकपणे विश्वास असेल, तुम्ही जनतेला डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासासाठी प्रामाणिकपणाने काम करत असाल, तर तुम्हाला अशा पद्धतीचे मधले दलाल आणि गुन्हेगार कार्यकर्ते पोचण्याची आवश्यकता नाही। तुम्ही जर अशा पद्धतीचे दलाल आणि गुन्हेगार कार्यकर्ते पोचाल, तर भविष्यामध्ये तुम्हाला फार मोठी अडचण होण्याची शक्यता आहे। मागचं एक उदाहरण मी आपल्याला देतो की बसवराज पाटील, ते हे औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। बसवराज पाटील यांच्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांचा एक प्रचंड मोठा ओघ होता, जसा आज तुमच्याकडे आहे। परंतु हा कार्यकर्त्यांचा ओघ हळूहळू कमी होत गेला। त्याचं सर्वात मोठं कारण हे होतं की बसवराज पाटलाने काळे धंदे करणारे, गैरमार्गाने पैसे मिळवणारे, लोकांवर अन्याय करणारे, सरकारच्या संपत्तीची चोरी करणारे, अशा सगळ्या लोकांना हळूहळू आपल्यापासून दूर ठेवलं होतं। आणि त्याचाच राग अशा गुन्हेगारी जगतामध्ये काम करणाऱ्या लोकांना बसवराज पाटलांचा होता। त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी तुम्हाला साथ दिली होती, हे तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। औसा तालुका हा लातूर जिल्ह्यामधला, मराठवाड्यामधला मागास तालुका म्हणून ओळखला जात होता। बसवराज पाटलांच्या 10 वर्षाच्या प्रयत्नामुळे आणि तुमच्या 5 वर्षाच्या प्रयत्नामुळे या तालुक्याला भविष्यामध्ये अधिक चांगले दिवस येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। आणि मग एवढं सगळं इकडे एका बाजूला चांगलं घडत असताना दुसऱ्या बाजूला तालुक्याचं, जिल्ह्याचं, तुमच्या मुख्यमंत्र्याचं नाव खराब होईल, त्या संपूर्ण तुमच्या चांगल्या कामावर पाणी पडेल, असे कार्यकर्ते जर तुम्ही जोपासत असाल, त्याला जर शक्ती देत असाल, त्याला जर ताकद देत असाल, तर तुमची सुद्धा वाटचाल गुन्हेगार लोकांना पोचण्याकडे चाललेली आहे असं भविष्यात म्हणावं लागेल। त्यामुळे त्यांनी आताच सावध होण्याची आवश्यकता आहे। निरखून पारखून कार्यकर्ता जवळ ठेवावा। कुठलीही गोष्ट करत असताना, सार्वजनिक जीवनामध्ये करत असताना आपण काय करतोय, आपण कोणाला ताकद देतोय, आपण कोणाला आपल्या सोबत ठेवतोय, आपण कोणाला आपल्या गाडीत बसवतोय, आपण कोणाच्या खांद्यावर हात ठेवतोय, आपण कोणाबरोबर फोटोशूट करतोय, या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा विचार अभिमन्यू पवारांनी करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। या भागातला एक जबाबदार पत्रकार म्हणून मी अभिमन्यू पवारांना सावध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय। बीड जिल्ह्यातल्या जबाबदार पत्रकारांनी बीडमध्ये सुरू असलेल्या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळेच ही बीडची आजची अवस्था झालेली आहे। बीडचा बिहार हा जो शब्द आता बीडवर लागलेला आहे, त्याला जबाबदार तिथले केवळ राजकीय नेते किंवा गुन्हेगारच नाही आहेत, तर त्याला जबाबदार तिथले जबाबदार पत्रकार सुद्धा आहेत की आपण सर्वांनी डोळे झाक केल्यामुळं बीडचा बिहार झालेला आहे। असं लातूर जिल्ह्याचं व्हायला नको, औसा तालुक्याचं व्हायला नको, यासाठी अभिमन्यू पवारांना आम्ही सावध करतोय की तुमच्या बाजूला असलेल्या गुन्हेगाराकडे जरा डोळे उघडून पहा, अन्यथा तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल। आज इतकंच। अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा।